सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्याबद्दल हा गेंडा स्वामी काळा नावण्या काय म्हणतोय अगोदर ते बघा। माझं त्या भिकारचोट मान्याला आव्हान आहे, मुख्यमंत्र्याच्या गेट पर्यंत तरी जाऊन दाखव। तू जर एका बापाची अवलाद असशील ना मान्या, तर फक्त तू मुख्यमंत्र्याच्या वर्षाच्या गेट पर्यंत जाऊन दाखव। टाकी तर नंतरच राहिले मान्या। जे बोलता येते म्हणून तुला बोलता येते म्हणून काही बोलायचं, कुत्र्यासारखं भुंकायचं, कुत्र्यासारखं इवळायचं, गाढवासारखं मोठ्या मोठ्याने आरडायचं, हे त्यांनी सातत्यानं सुरू केलं आणि कुठतरी समाजाला भावनिक करायचं, बाकी काय नाही। पाहिलं याची अवकात किती, हा बोलतो किती। अरे नावण्या, तुझ्या गांडीत दम तर कर ना मनोज दादाची बरोबरी। अरे भाडव्या, तुझी बरोबरी करण्याची लायकी नाही म्हणून कोणाची तरी सुपारी घेऊन भोगतो काय? तुला आम्हाला माहित नाही का तुला बीड जिल्ह्यातून कोणता आमदार रसद पुरवतो? कुत्र्या कोणाची भाड खाऊन तू भाड घेऊन आमच्या मनोज दादाबद्दल बोलतो? अरे तुझी अवकात आहे का छक्क्या? अरे ते नुसते बसले तर सभा होती आणि चालायला लागले तर रॅली तयार होती। अरे भाडव्या, तू काय कर, एक रॅली काढून बघ, मग त्यावेळेस तुला तुझी अवकात कळन। आम्ही कोणत्याही समाजावर टीका करत नाहीत। जो कोणी आमच्या मराठा समाजाचं वाटोळ करण्याचा प्रयत्न करन, तो मंत्री असन, खासदार असन, मराठ्याचा सुद्धा असला तरी मनोज दादा त्याला गुडघे टेकवल्याशिवाय राहणार नाही। नाच्या, तुला मराठ्यांचं आणि मनोज दादा जरांगे पाटलांचं काय वाकडं करायचंय ते करून घे, पण भुंकून तोंड सुख घेऊ नको। काळ्या, आम्ही शांत आहेत म्हणून शंड समजू नको, नसता तुझी पळता भुईतोडी होईल। त्यामुळे नावण्या, भोगतानी विचार कर आणि तुझ्या अवकातीत राहा।